नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BSc प्रथम वर्ष प्रथम सत्राच्या AEC अंतर्गत भाषा समज गैरसमज या घटकावरील MCQच्या भाग 2 मध्ये आपले स्वागत। या सर्व बहुपर्यायी प्रश्नांतील जो टॉपिक आहे, जे मुद्दे आहेत, ते सर्व भाषा अभ्यासकांना आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्चितच उपयुक्त ठरतील। प्रश्न 16वा, प्रमाण भाषा कोणत्या घटकावर आधारित असते? A. व्याकरण आणि नियम, B. बोली भाषा, C. लेखन शैली, D. प्रादेशिक विविधता। पाहूया याचं अचूक उत्तर। याचं अचूक उत्तर आहे पर्याय A. व्याकरण आणि नियम। प्रमाण भाषा ही व्याकरण आणि नियम या घटकावर आधारित असते। पुढचा प्रश्न, अप्रमाण भाषेचा वापर कोणत्या ठिकाणी सामान्यतः आढळतो? A. शैक्षणिक संस्था, B. बोलीभाषा आणि दैनंदिन संभाषणात, C. साहित्य आणि ग्रंथांमध्ये, D. प्रशासनिक दस्तऐवजामध्ये। पाहूया याचं अचूक उत्तर, आणि अचूक उत्तर आहे पर्याय B. बोलीभाषा आणि दैनंदिन संभाषणात। शैक्षणिक संस्थेमध्ये आपण प्रमाण भाषेचा वापर करतो, साहित्यामध्ये आणि ग्रंथांमध्ये प्रमाण भाषेचा वापर आढळून येतो, आणि प्रशासनिक दस्तऐवजामध्ये सुद्धा प्रमाण भाषेचा वापर केला जातो। म्हणून अप्रमाण भाषेचा वापर कोणत्या ठिकाणी सामान्यतः आढळतो? तर तो बोली भाषेमध्ये आणि दैनंदिन संभाषणामध्ये। पुढचा प्रश्न, प्रमाण भाषा नेहमीच शुद्ध असते असा समज योग्य आहे का? पर्याय A. होय, B. नाही, C. कधी कधी, D. अंशतः। पाहूया याचं अचूक उत्तर। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय B. नाही, प्रमाण भाषा सुद्धा नेहमीच शुद्ध असते असा समज योग्य नाही। पुढे जाऊ। प्रश्न आहे, प्रमाण भाषेचा वापर कोणत्या परिस्थितीत अनिवार्य आहे? A. शैक्षणिक आणि व्यावसायिक लिखाणात, B. कुटुंबातील संभाषणात, C. मैत्रीपूर्ण गप्पांमध्ये, आणि D. सामाजिक प्रसंगांमध्ये। पाहूया याचं अचूक उत्तर। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय A. शैक्षणिक आणि व्यावसायिक लिखाणात। शैक्षणिक आणि व्यावसायिक लिखाणात प्रमाण भाषेचा वापर अनिवार्य आहे। पुढचा प्रश्न, अप्रमाण भाषेचा वापर अपमानास्पद आहे असा समज योग्य आहे का? पर्याय A. होय, B. नाही, C. अंशतः, D. कधी कधी। पाहूया याचं अचूक उत्तर, आणि याचं अचूक उत्तर आहे असा समज योग्य आहे का? तर पर्याय B. नाही, अप्रमाण भाषेचा वापर अपमानास्पद नाही। पुढे जाऊया। पुढचा प्रश्न आहे, प्रमाण भाषा ही नेहमीच चांगली आणि उच्च स्तराची भाषा असते असा समज योग्य आहे का? A. होय, B. नाही, C. कधी कधी, D. अंशतः। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय B. नाही, प्रमाण भाषा ही नेहमीच चांगली आणि उच्च स्तराची भाषा असते असा समज योग्य नाही। पुढचा प्रश्न, अप्रमाण भाषा ही फक्त अशिक्षित लोक वापरतात हा विचार गैरसमज आहे का? पर्याय A. होय, B. नाही, C. कधी कधी, D. अंशतः। पाहूया याचं अचूक उत्तर। याचं अचूक उत्तर आहे पर्याय A. होय, अप्रमाण भाषा ही फक्त अशिक्षित लोक वापरतात हा विचार एक गैरसमज आहे। पुढे जाऊया। प्रमाण भाषा ही सर्व ठिकाणी वापरली पाहिजे, नाहीतर ती भाषा अशुद्ध मानली जाते हा समज योग्य आहे का? A. होय, B. नाही, C. अंशतः, D. कधी कधी। पाहूया याचं अचूक उत्तर। याचं अचूक उत्तर आहे पर्याय B. नाही, प्रमाण भाषा ही सर्व ठिकाणी वापरलीच पाहिजे, नाही तर ती भाषा अशुद्ध मानली जाते हा समज योग्य नाही। पुढचा प्रश्न, अप्रमाण भाषा केवळ प्रादेशिक असते, त्याचा साहित्य किंवा शैक्षणिक लेखनात वापर केला जात नाही असा समज योग्य आहे का? पर्याय A. होय, B. नाही, C. कधी कधी, D. अंशतः। पाहूया याचं अचूक उत्तर। याचं अचूक उत्तर आहे होय, अप्रमाण भाषा केवळ प्रादेशिक असते, त्याचा साहित्य किंवा शैक्षणिक लेखनात वापर केला जात नाही हा समज योग्य आहे।
योग्य आहे असं म्हणता येणार नाही आपल्याला या ठिकाणी. अप्रमाण भाषा केवळ प्रादेशिक असते, त्याचा साहित्यिक किंवा शैक्षणिक लेखनात वापर केला जात नाही, हा समज प्रचलित आहे काय? तर याचं उत्तर होय आहे. हा समज योग्य आहे का नाही हा प्रश्न नाही इथं. या ठिकाणी असा समज आहे का? तर असा समज आपल्यामध्ये आहे. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न. प्रमाण भाषेचा वापर केल्याने संवाद अधिक स्पष्ट होतो, मात्र अप्रमाण भाषेने संवादात अडथळा येतो, हा विचार गैरसमज आहे का? ए होय, बी नाही, सी अंशतः, डी कधी कधी. याचं अचूक उत्तर आहे पर्याय ए होय. होय हा गैरसमज आहे. कोणता गैरसमज आहे? प्रमाण भाषेचा वापर केल्याने संवाद अधिक स्पष्ट होतो, मात्र अप्रमाण भाषेने संवादात अडथळा निर्माण होतो, हा विचार असणं, हा समज असणं, हा गैरसमज आहे. पुढे जाऊ. एखादी भाषा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरवण्याचा प्रमुख निकष कोणता आहे? ए त्या भाषेचा इतिहास, बी बोलणाऱ्यांची संख्या, सी सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोन, डी त्या भाषेचे व्याकरण. पाहूया या प्रश्नाचं अचूक उत्तर. आणि अचूक उत्तर आहे पर्याय सी सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोन. कोणतीही भाषा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरवण्याचा प्रमुख निकष त्या भाषेच्या लोकांचा सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोन आहे. पुढचा प्रश्न. कोणती भाषा श्रेष्ठ आहे असा समज कसा तयार होतो? ए समाजातील राजकीय आणि आर्थिक प्रभावामुळे, बी भाषेतील शब्दसंपत्तीमुळे, सी भाषेची जुनी परंपरा, डी शिक्षणातील वापरामुळे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय ए समाजातील राजकीय आणि आर्थिक प्रभावामुळे त्या भाषेचं श्रेष्ठत्व निश्चित केलं जातं आणि ते लोक त्यांची भाषा, जे लोक राजकीय आणि आर्थिक दृष्ट्या प्रभावी आहेत, ते असं समज तयार करतात की त्यांची भाषा श्रेष्ठ आहे. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न. कनिष्ठ भाषांचा वापर केल्यास व्यक्तीच्या बौद्धिक क्षमतेवर परिणाम होतो, असा समज योग्य आहे का? ए होय, बी नाही, सी अंशतः, डी कधी कधी. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी नाही. पुढचा प्रश्न. प्रत्येक भाषेचा स्वतःचा सांस्कृतिक महत्त्व आहे, भाषेचे म्हणायचं इथं, त्यामुळे कोणतीही भाषा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असू शकत नाही, हा विचार योग्य आहे का? ए होय, बी नाही, सी अंशतः, डी कधी कधी. पाहूया याचं अचूक उत्तर. आणि अचूक उत्तर आहे होय. प्रत्येक भाषेचे स्वतःचे असे सांस्कृतिक महत्त्व असते, त्यामुळे कोणतीही भाषा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असू शकत नाही, हा विचार योग्य आहे. पुढे जाऊ. खालीलपैकी कोणता समज चुकीचा आहे? ए केवळ शुद्ध भाषा श्रेष्ठ असते, बी प्रत्येक भाषेचे स्वतःचे महत्त्व असते, सी बोलीभाषा देखील महत्त्वाची असते, डी प्रत्येक भाषा तिच्या सांस्कृतिक संदर्भात महत्त्वाची असते. पाहूया याचं अचूक उत्तर. केवळ शुद्ध भाषाच श्रेष्ठ असते, हा समज चुकीचा आहे, पर्याय ए. पुढचा प्रश्न. या ठिकाणी या व्हिडिओतील प्रश्नांची संख्या संपली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपण पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांना पाठवा आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.